नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकतेच अजितदादा पवार यांनी 100 दिवस विकास कामांचे म्हणजेच अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी सोडून युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरचे 100 दिवस त्याबद्दलचा आढावा घेतलाय. म्हणजे जे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणतात, ज्याच्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस. होय, राष्ट्रवादी काँग्रेसच. याचं कारण राष्ट्रवादी हे नाव, घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार हे अजून निश्चित झालं नाही आणि दोघांचाही दावा आहे की आम्हाला मिळणार म्हणून. तर या ट्रिपल इंजिन सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्याचं आणि त्यानिमित्ताने कुठली कुठली विकास कामे पूर्ण झाली याचा आढावा घेतलाय. तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे अतिशय कार्यक्षम असे मुख्यमंत्री आहेत. रात्री बेरात्री जागून ते काम करतात. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, ते काम करतातच. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या कामाचा धडाका देखील त्यांनी सिद्ध केलेला आहे. आणि अजितदादा पवार यांच्यावर जरी भ्रष्टाचाराचे आरोप असले, चौकशी होईल. चौकशी झाल्यानंतर काय ते सिद्ध होईल आणि भ्रष्टाचार केला आहे किंवा नाही, कशा पद्धतीने केला आहे ते देखील जनतेसमोर येणारच आहे. पण कार्यक्षमतेबाबत, तडकफडक निर्णय घेण्याबाबत, धडाक्याने ते जे काम करतात ते देखील सगळ्यांना माहिती आहे. आणि या ट्रिपल इंजिन सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्याचा विकास कामांचा आढावा अजितदादा पवार यांनी सादर केला. ताबडतोब त्यावर टीका सुरू झाली आणि टीकेमध्ये शरद पवार यांचा गट आधी पुढे आला. शरद पवार यांच्या गटाने 100 दिवस कशाचे याबाबत टीका टिप्पणी सुरुवात केली. सगळ्यात आधी म्हणले, छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे 100 दिवस. एक बदल झालाय बरं का. म्हणजे फक्त फुले शाहू आंबेडकर असा पहिले उल्लेख व्हायचा, आता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, नुसतं छत्रपती लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जोडलं गेलं. म्हणजे हा देखील विकास झाला असं म्हणायचं का महाविकास आघाडीचा? हो, कारण पूर्वी फुले शाहू आंबेडकर असंच नाव घेतलं जायचं, आता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जोड दिली गेली. यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे 100 दिवस. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारांना कशी तिलांजली दिली गेली, कशा पद्धतीने अल्पसंख्याकांचे लांगून चालन केले गेले, मुद्दाम त्यांना कशा सोयी सवलती दिल्या गेल्या. बॉम्बस्फोट, हो, मुंबईच्या बॉम्बस्फोटातले आरोपी, त्यांना सहकार्य करण्यात लोक कसे सत्तेत आले हे आपण बघितलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देण्याची, तिलांजली कोणी दिलेली आहे ते अख्खा महाराष्ट्र बघतोय. अजून एक टीकेचा सूर आलाय. 100 दिवस पूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवण्याचे. हा तर अतिशय बावळटपणाचा मुद्दा आहे. कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि यांच्या पक्षीय राजकारणाचा काहीही संबंध नाही. होय, दिल्लीकडून कुठल्याही राज्य सरकारला योग्य ती मदत केली जाते संकट काळात. दिल्लीकडून किंवा केंद्र सरकारकडून असंच म्हणूयात आपण, राज्य सरकारला नेहमीच मदत केली जाते. कुठल्याही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असो तरी देखील मदत केली जाते आणि त्यात स्वाभिमान गहाण ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे स्वाभिमान खरं तर कोणी गहाण ठेवला होता हे आत्मपरीक्षण शरद पवार यांच्या गटाने करायचंय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील करायचे, त्यांच्या समर्थकांनी करायचे. तर मी म्हणेन हे 100 दिवस होते वणवण फिरण्याचे. कोण वणवण फिरलं 100 दिवस? शरद पवार, होय, सुप्रियाताई सुळे आणि सगळेच राष्ट्रवादीचे समर्थक. राष्ट्रवादी सोडल्यानंतर, अजितदादांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर खळबळ माजली होती. जरी याची चाहूल लागली असली तरी प्रत्यक्ष होईल का नाही कोणी सांगू शकत नव्हतं.
आणि अजूनही अनेकांच्या मनात, म्हणजे मी पण देखील त्यात आहे, अजूनही अनेकांच्या मनात शरद पवार मागच्या दाराने सामील झालेले आहेत युतीमध्ये, असं मला वाटतंय. पण कदाचित जनतेला दाखवण्याकरता मे बी, किंवा खरोखर अजितदादांनी सोडला असेल पक्ष, तर हे 100 दिवस होते वणवण फिरण्याचे. शरद पवार वणवण फिरता आहेत, या वयात त्यांना वणवण फिरावं लागत आहे. हे 100 दिवस आहेत, आणि हे 100 दिवस कशाचे? सत्ता गेली म्हणून वणवण फिरण्याचे, किंवा पुन्हा सत्ता मिळावी याकरता वणवण फिरण्याचे. आपण सत्तेतून दूर झालो, किंवा आपल्या पक्षातील एक मोठा गट आपल्यापासून दूर झाला म्हणून दुःखाने वणवण फिरण्याचे 100 दिवस आहेत. खरं तर अजितदादा पवारांनी काकांना सल्ला दिला होता की तुम्ही विश्रांती घ्या, पण त्यांना अध्यक्षपद हवंच होतं, अध्यक्षपदी बसून राहायचं होतं. त्यांनी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न लटकेत असं वाटण्यासारखे प्रयत्न. त्यांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा, आणि त्यानंतर काय काय नाटक झालं. 100 दिवस जितेंद्र आव्हाडांच्या रडण्याचे. होय, त्यानंतर आव्हाडांनी किती वेळा जनतेला रडून दाखवलं, याचे देखील 100 दिवस झाले. आणि आनंद परांजपे ठाण्याचे राष्ट्रवादीचेच, त्यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिलाय. त्यांनी सांगितलंय की आम्ही देखील शरद पवारांवर प्रेम करतो, पण आम्ही प्रत्येक वेळी रडून दाखवत नाही. तर 100 दिवस जितेंद्र आव्हाडांच्या नाटकी रडण्याचे ते पूर्ण झालेले आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलायचे तर 100 दिवस शिव्याशाप देण्याचे. शिव्याशाप फडणवीसांना, एकनाथ शिंदे यांना. अजून तरी संजय राऊतांची हिंमत नाहीये की अजितदादा पवारांना ते काही प्रत्यक्ष बोलतील किंवा जहरी टीका करतील. हिंमत नाहीये. होय, हिंमत नाही, हेच म्हणेन मी. हे 100 दिवस कसे गेले हे आत्मपरीक्षण करावं, ज्यांची सत्ता गेलेली आहे त्यांनी. आणि ज्यावेळी 2.5 वर्ष आपण सत्तेत होतो त्यावेळा आपण दिवस कसे घालवले, बेडवर पडून घालवले असतील. कारण त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, आणि तेच जास्त कार्यक्षम होते, निर्णय तेच घेत होते. त्यांनीच पुढाकार घेतला होता अनेक गोष्टींमध्ये. कारण आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री हे आजारी होते असं ते म्हणतात. ते घरात बसून होते. याचं कारण ते पाठीच्या आजाराने त्रस्त होते, मणक्याच्या मानेच्या आजाराने त्रस्त होते. आता खरोखर त्रस्त होते की त्यांना विश्रांतीचा सल्ला शरद पवारांनीच दिला होता की आम्ही सगळा कारभार करू, तुम्ही आराम करा. हे 100 दिवस आहेत वणवण फिरण्याचे, शिव्याशाप देण्याचे, फडतूस मुख्यमंत्री, कुचकामी, हे सगळे टीका करण्याचे 100 दिवस, बांधावर जाण्याचे 100 दिवस. कारण आदित्य राजे ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरतायत. मग उद्धव ठाकरे हे पण आता बांधावर जायला सुरुवात केलेली त्यांनी पण. म्हणजे अजितदादांनी 100 दिवस कशाचे सांगितलं, पण या लोकांचे 100 दिवस कसे गेले ते देखील त्यांनी आठवायची गरज आहे. कारण 2.5 वर्षे त्यांनी खरोखर छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आणि आता त्यांच्यावर वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, हे सगळं जाणते. जर आत्मपरीक्षण केलं तर बरं होईल. शरद पवार गटांनी, जितेंद्र आव्हाडांनी, सुषमा अंधारे यांनी, उद्धव ठाकरे, आत्मपरीक्षण आणि त्यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांच्या बाजूला संजय राऊत असतात, आणि ते नेहमीच हरभऱ्याच्या झाडावर चढण्याचं काम अतिशय शिताफीने करत असतातच. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.